शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण FMC कंपनीच्या लिजेंड या उत्पादनाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे पिकातील कार्य, तसेच ते काय काम करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळी आपले पीक हे अधिक स्ट्रेसमध्ये किंवा पिकातील मुळी किंवा पिकाची साईज म्हणजेच फुगवण होत नसेल, तर अशा वेळी आपण काय करावे? तर आज आपण FMC कंपनीच्या लिजेंड या ऑर्गॅनिक खताविषयी माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला लिजेंड या खताविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. शेतकरी मित्रांनो, लिजेंड या ऑर्गॅनिक खतात आपल्याला ऑर्गॅनिक पोटॅश हे 20% व सल्फर हे 1.5% आपल्याला पाहावयास मिळते. शेतकरी मित्रांनो, लिजेंड यात जैविक रीतीने मिळणारे पोटॅश असते, जे पिकाच्या वाढीच्या चक्रात महत्त्वाचे असते. याच्यात सल्फर देखील आहे, जे नायट्रेट कमी करण्यास आपल्याला मदत करत असते व पिकाचे जे काही प्रथिने तयार होत असतात, ते या प्रथिने तयार करण्यामध्ये त्याचा महत्त्वाचा रोल आहे. शेतकरी मित्रांनो, लिजेंड वापरल्याने आपल्याला पिकात काय फायदे हे पाहावयास मिळतात. तर शेतकरी मित्रांनो, याच्यातील जे पोटॅश आहे त्यामुळे पिकाची वाढ, रोगप्रतिकारशक्ती तसेच पिकातील आकार व आकारमान व रंग, चव वाढवण्यासाठी मदत होत असते. शेतकरी मित्रांनो, तसेच पिकाची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढत असते, म्हणजे पिकाची जी काही पाणी धरून ठेवण्याची जी काही क्षमता आहे ते या क्षमतेला वाढवत असते. त्यामुळे आपल्याला पाणी हे कमी लागत असते पिकाला. तसेच हे पिकातील एन्झाईम सिंथेसिस वाढवते, त्यामुळे पिकाचे जे काही कार्य आहे ही कार्यक्षमतासुद्धा वाढत असते. तसेच पिकातील जे पेशी विभाजन आहे तर हे पेशी विभाजनसुद्धा चांगल्या पद्धतीने हे करत असते. तसेच आपल्या पिकात जो येणारा ताण असतो, जैविक व अजैविक जो काही ताण असतो, तर या ताणापासून मोकळं करण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी लिजेंड हे खत करत असते. तसेच हे पिकांच्या जनुकांवरती सुद्धा काम करत असते, ज्याला आपण जीन्स म्हणत असतो. तर या जीन्सवर सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करते. त्यामुळे आपल्या पिकाची जी काही गुणवत्ता आहे ते गुणवत्ता सुधारत असते. त्याच पद्धतीने आपल्याला उत्पादन हे देखील वाढत असते. शेतकरी मित्रांनो, लिजेंडचा वापर केल्यावरती आपल्याला पिकात अनेक प्रकारचे फायदे हे पाहावयास मिळतात. पिकाची पांढरी मुळीसुद्धा वाढत असते. त्याच पद्धतीने पिकाची साईज तसेच इतर जे काही फायदे आहेत, म्हणजे पिकात हिरवेगारपणा असेल, तर अशा सर्व गोष्टींवरती आपल्याला लिजेंड हे चांगल्या पद्धतीने काम करताना दिसून येत असते. शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो? तर द्राक्ष, कांदा, टोमॅटो, मिरची, कापूस, डाळिंब, बटाटा, वांगी, तांदूळ अशा विविध पिकात आपण याचा वापर करू शकतो. तसेच याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो? तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी 0.25 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर काही एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 200 लिटर पाण्यासाठी 48 ग्रॅम प्रति एकर याचा वापर करू शकतो. तसेच याचा वापर आपण बीज प्रक्रियेसाठी सुद्धा करू शकतो. तर बीज प्रक्रियेसाठी प्रति किलो बियाण्याला 1 ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी आपण घेऊन त्या ठिकाणी बीज प्रक्रिया ही करू शकतो. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे हे आपण कीटकनाशक व बुरशीनाशकासोबत वापरू शकतो. तसेच हे पाण्यात सहजपणे विरघळत असते. तसेच याचा वापर आपण उघडल्यावरती एकदाच करावा, कारण हे घट्ट व कडक होत असते. त्याच्यामुळे याचा वापर आपण उघडल्यावरती लगेचच करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, फवारणी करताना पाऊस येण्याआधी व पाऊस पडल्यावरती जर का आपण फवारणी केली तर आपल्याला रिझल्ट हे चांगले मिळत असतात. शेतकरी मित्रांनो, हे एक ऑर्गॅनिक पोटॅश आहे व याचा वापर आपण पिकातील विविध अवस्थेत आपण याचा वापर करू शकतो. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हे मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण FMC कंपनीच्या लिजेंड या प्रॉडक्टविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.